1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी जी लढाई झाली, या लढाईपूर्वी महार कोण होते, महार सैनिक यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात। महार हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत। परंपरेनुसार किंवा कालानुरूप महारांना त्यांच्या कार्यानुसार काही शब्दप्रयोग त्या त्या काळात केले जायचे। त्यापैकी नंबर 1 पहिला शब्दप्रयोग महारांना केला जायचा तो म्हणजे काठीवाले, काठी असलेले पुरुष। हे उद्गार महारांना केले जात असत। काठीवाले का तर गावचं रक्षण महार जातीची लोक करत होती। हातात काठी घेऊन रक्षण करत असे, म्हणून तत्कालीन समाजात काठीवाले किंवा काठीधारी असे बोली भाषेत म्हटले जायचे। काठी हे एक प्रकारचे शस्त्र आहे। आजही पोलीस जसे हातात काठी घेऊन जनतेचे रक्षण करतात, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण आणतात, तशाच प्रकारचे नियंत्रण कार्य पूर्वी महार लोक करीत होते। दुसरा शब्दप्रयोग महारांना केला जाई तो म्हणजे भूमिपुत्र, ब्रुनेई किंवा मातीचे पुत्र। साहजिकच महार हे भूमिपुत्र आहेत, मूळ निवासी आहेत। त्यांची पाळेमुळे ही भारतभूमीत, महाराष्ट्रात आणि भारत देशाच्या काही इतर राज्यांमध्ये आहेत, म्हणूनच या देशाचे, महाराष्ट्राचे मूळ भूमिपुत्र महार ठरतात। तिसरा शब्दप्रयोग महारांना केला जायचा तो म्हणजे मिरासी किंवा लँडलॉर्ड। महारांना लँडलॉर्ड म्हणूनही ओळखलं जायचं। लँडलॉर्ड म्हणजेच जमीनदार। पूर्वी महार हे जमीनदार होते, हे माझ्या मनाचं सांगत नाही। इतिहासाची पाने चाळून पाहिली तर त्यातील सत्य कळेल, किंवा आपल्या मोबाईल फोनमध्ये गुगलवर जाऊन हिस्ट्री ऑफ महार सर्च केलं तरी विकिपीडियावर सत्य माहिती आपल्याला कळेल। विकिपीडिया हे जागतिक लेवलचं सत्य माहिती जतन करून पब्लिश करणारं विश्वासार्ह माध्यम आहे। कुठल्याही गोष्टींची माहिती पडताळणी केल्याशिवाय विकिपीडिया काहीच प्रकाशित करीत नाही, म्हणून इंटरनेटवरील इतर माध्यमांपेक्षा कैक पटीने खरी माहिती, ऑथेंटिक माहिती देणारं विकिपीडिया हा एक मुख्य स्रोत आहे। म्हणून खात्रीशीर पब्लिशरच्या ऐतिहासिक पानावर महार हे जमीनदार होते असं लिहिलेलं आढळतं। एकेकाळचा जमीनदार महार पुढे कसा आर्थिक आणि सामाजिक दुर्बल होत गेला त्यावर एक वेगळा माहितीपर व्हिडिओ बनवणार आहेच, तेव्हा सविस्तर आपल्याला समजून घेता येईल। महार समाजाचा इतिहास जाणून घेताना महारांना जमीनदार म्हटले जायचे हे सत्य। चौथा शब्दप्रयोग त्या काळात महारांसाठी केला जायचा तो म्हणजे रक्षक। रक्षक म्हणूनही समुदायाची मुख्य ओळख निर्माण झाली। गावच्या सीमांचं रक्षण करणे ही महार समुदायाची मुख्य जबाबदारी। आपल्या गावचं रक्षण करण्याची जबाबदारी परंपरेनं महार समाजावर सोपवली गेल्यामुळं यावरून आपल्याला लक्षात येतं की महार लोक ही धाडसी होती, शक्तीने बलवान होती। गावचे रक्षण करण्याचे सामर्थ्य महारांकडे होते, म्हणून गावच्या सीमा शत्रूंपासून संरक्षित ठेवण्याचे काम महार प्रामाणिकपणे करीत असत। आजच्या भाषेत बोलायचं झालं तर भारतीय सैन्यात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जसे आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवत आहेत, तशीच जबाबदारी गावची सीमा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी महार जातीच्या लोकांवर होती। याचाच अर्थ सैनिकी गुणधर्म आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणपणानं लढणे हे महारांच्या रक्तात आहे। याचबरोबर इतर बाहेरच्या टोळ्या किंवा इतर जमातीने गावावर आक्रमण केलं तर त्या टोळ्या आणि जमातीवर प्रतिआक्रमण करून त्यांना परतावून लावणे, गावात गुन्हेगारी आणि चोरी होत असेल तर त्यांचा बंदोबस्त करणे आणि प्रशासक म्हणून संपूर्ण गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महारांवर होती। महारांना शस्त्र बाळगण्याची दीर्घ आणि अभिमानास्पद परंपरा आहे। महारांनी अनेक शतके विविध सैन्यात सेवा केली। त्यामध्ये इस्लामिक राजवट असेल, डेक्कन सल्तनत असेल, बहमनी सल्तनत आणि मुघलांच्या विविध सैन्यात सैनिक म्हणून काम केलेलं आहे। याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महार पराक्रमी ठरलेले आहेत। मराठा स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महार लोकांचे लढवय्ये नैपुण्य पाहून 17व्या शतकात महारांना सैन्यात भरती केले। स्वराज्यात महार हे डोंगरी किल्ल्यावर पहारेकरी आणि सैनिक म्हणून काम करत असत। याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोळी आणि मराठ्यांसह महारांनी 1665 मध्ये दिलर खानाच्या मोगल सैन्यांपासून पुरंदरच्या किल्ल्याचे रक्षण केलेले आहे। कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे
दरबारातील कारकुनी करणाऱ्या पेशव्यांकडे हळूहळू सरकत गेले. मराठा स्वराज्याची सूत्र पेशव्यांच्या हातात कशी गेली यावर देखील सखोल माहिती देणारा व्हिडिओ बनवणारच आहे. परंतु आजचा आपला विषय आहे तो म्हणजे महारांचा इतिहास जाणून घेण्याचा. अर्थातच 1 जानेवारी 1818 सालच्या भीमा कोरेगाव लढाईच्या आधीची महार जातीच्या शूरवीर लढवय्या सैनिकी गुणधर्माची ओळख हे जाणून घेत असताना आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजवट मावळतीकडे जात असताना पेशवे राजवटीचा सूर्योदय होत होता. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग लक्षात घ्या. स्वराज्यातील रयत कल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा सूर्य मावळताना आणि पेशव्यांच्या जुलमी सत्तेचा उदय होताना प्रत्यक्ष पाहणारा एकमेव लढवय्या महार म्हणजे शूर योद्धा सिद्धनाक महार. महार सैनिक तुकडीचा म्होरक्या सेनापती सिद्धनाकने महाराजांचे स्वराज्य आणि पेशव्यांचे कुराज्य याची देही याची डोळा अनुभवलेला आहे. त्यामुळे मराठा स्वराज्यातील महार सैनिक अशी ओळख असलेल्या तुकडीला पुढे साहजिकच पेशव्यांची राजवट आली. म्हणून मराठी सैनिक या नात्याने पेशव्यांच्या आधिपत्याखाली पेशव्यांचे सैनिक म्हणून आपोआप सहभागी व्हावे लागले. कारण छत्रपतींचे शासन मराठा साम्राज्य आता आम्हीच चालवत आहोत असे वातावरण तयार झाले आणि शिवशाही जाऊन पेशवेशाहीचा उदय झाला. त्या काळात जे छत्रपतींचे सैन्य होते त्या सगळ्या सैनिकी तुकड्या आपोआप पेशव्यांचे सैनिक झाले. तसे छत्रपतींचे महार योद्धे आता पेशव्यांच्या आधिपत्याखाली आले. महार सैनिक जेवढे शूर वीर पराक्रमी तेवढेच प्रामाणिक. याचे उदाहरण म्हणजे पुढे पेशवे राजवटीत सिद्धनाक महाराने 1795 मध्ये खर्ड्याच्या लढाईत त्याचा सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांचे प्राण वाचवले. आपण प्राणपणाने स्वराज्यासाठी लढतोय, पण आपल्या लोकांना या पेशवे राजवटीत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे. हे जेव्हा महार सैनिकांच्या लक्षात यायला लागले तेव्हा एखाद्या चित्रपटाचा टर्निंग पॉइंट ठरावा किंवा त्या सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या आधीच्या द्वंद्वचा भडका उडावा तसा शिवशाही आणि पेशवाईचा ज्वलंत साक्षीदार, स्वराज्याचा रक्षक, शूर महार योद्धा सिद्धनाक पेशव्यांचा भक्षक व्हायला सज्ज झाला. थांबा, लढाई अजून बाकी आहे. त्याची चित्तथरारक सत्यकथा आणि रक्तरंजित इतिहास पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोतच. आजचा आपला विषय काय होता तर 1 जानेवारी 1818 साली झालेल्या भीमा कोरेगाव येथील लढाईच्या आधी महार जातीचा इतिहास. पूर्वी महार कोण होते तर पूर्वी महार योद्धे होते, सैनिक होते, मातृभूमीचे रक्षक होते. हे आपण जाणून घेत असताना शूरयोद्धा सिद्धनाक महार या आपल्या पराक्रमी पूर्वजांपर्यंत पोहोचलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 रोजी लढाई का झाली, त्याची कारणे काय, ही थेट लढाई कुणाकुणामध्ये झाली, मग ती ब्रिटिश मराठा झाली की ब्रिटिश पेशवा झाली, की या व्यतिरिक्त महार विरुद्ध पेशवा झाली की महार विरुद्ध मराठा झाली, आणि ही सगळी लढाई झाल्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम काय झाले याविषयी समज गैरसमज दूर होणार आहेत. अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा उदाहरणासहित सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, सांगावा.